शेतकऱ्याचे गुपित. एक होता शेतकरी. त्याने आयुष्यभर कष्ट करून अलोट संपत्ती गोळा केली होती. त्याला होते 4 मुलगे, पण ते सगळे होते आळशी आणि कामचुकार. शेतकऱ्याची इच्छा होती की त्याच्या मुलांनीही त्याच्यासारखे कष्टाळू जीवन जगावे. त्यासाठी तो त्यांना वारंवार उपदेशाचे 4 शब्द सांगत राही. पण कसं काय, शेतकऱ्याची मुलं त्याचं बोलणं बिलकुल मनावर घेत नसत. उलट आणखी ऐदीपणा करून शेतकऱ्याची संपत्ती उडवत राहत. शेतकरी बिचारा आपल्या मुलांच्या अशा वागण्याने दिवसेंदिवस खिन्न होत राही. अशीच वर्षामागून वर्ष गेली. शेतकरी आता म्हातारा होऊन अंथरुणाला खिळला. मरण्यापूर्वी काही दिवस त्याने आपल्या 4ही मुलांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, माझ्या मुलांनो ऐका, मी आता काही फार दिवस जगणार नाही, पण मरण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक गुपित सांगणार आहे. आपली जी शेतं आहेत ना, त्यांच्यामध्ये अलोट संपत्ती पुरलेली आहे. मी गेल्यावर जर तुम्ही आपली शेतं नीट काळजीपूर्वक खणून काढलीत तर ही सर्व संपत्ती तुमच्या मालकीची होईल. तेव्हा विसरू नका, शेत खणाल तर श्रीमंत व्हाल. हे ऐकून शेतकऱ्याची मुलं मनातल्या मनात म्हणू लागली, म्हातारा लवकर मरेल तर बरा, आपण सगळे आयुष्यभर नुसतं बसून खाऊ, काम बीम करण्याची काही भानगडच नको. इकडे तर त्यांना बापाचं गुपित ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण दुसरीकडे बापाच्या अंतिम दिवसात नाईलाजाने का होईना त्यांना दुःखाचा दिखावा करणं भाग होतं. म्हणून मग बापासमोर त्यांनी खोटेच अश्रू डोळ्यात आणले. मुलांनी कितीही खोटं दुःख केलं तरी शेतकरी त्यांना चांगलाच ओळखून होता. पुढे काही दिवसांनी शेतकरी हे जग सोडून गेला. आता खरं तर त्याच्या मुलांना त्याची संपत्ती मिळवायची हाव सुटलेली होती. पण लाजे काजेस्तव त्यांनी काही दिवस शेतकऱ्याच्या मृत्यूच्या दुखवट्यात घालवले आणि सगळी क्रियाकर्म उरकल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून कुदळ फावडी घेऊन शेतांकडे प्रस्थान केलं. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, शेतकऱ्याची मुलं आपली वेड्यासारखी शेतामागून शेतं खणतायत. पण कुठली संपत्ती आणि कसलं काय? कित्येक दिवस खणूनही जेव्हा मुलांच्या हाती कुठलीच संपत्ती, कुठलाही खजिना लागला नाही, तेव्हा मात्र निराश होऊन त्यांनी खणणं सोडून दिलं. 4ही भाऊ बापावर इतके वैतागले की चिडून ते बापाला शिव्या देऊ लागले. चला तेही करून झालं तेव्हा सगळे एकत्र सल्ला मसलतीला बसले. मोठा भाऊ म्हणाला, वडिलांनी मरताना आपल्याशी खोटं का बोलावं हे काय मला कळत नाहीये, पण चला जे झालं ते झालं, आता पुढं काय करायचं? मग मधला भाऊ म्हणाला, करायचं काय डोंबल, शेतातली जमीन तर आपण मूर्खासारखी उकरून ठेवली आहे, आता तिचं काय होणार? त्यातल्या त्यात त्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ थोडा बुद्धिमान होता. तो म्हणाला, असं बघा, तेवी आपण सगळी शेतं खणून ठेवलेलीच आहेत. मग आता एक काम करूया, आपण सगळेच शेतांची नीट नांगरणी करून यावर्षी गहू पेरून बघूया, काय म्हणता? बाकीच्या भावांना विचारांती हे पटलं. म्हणून मग त्यांनी शेत नीट नांगरून त्यात गहू पेरला. शेताची नांगरणी त्यावर्षी इतकी चांगली झाली की पेरलेल्या गव्हाचं दुपटीने पीक आलं आणि तो विकून त्यांना दर सालापेक्षा चौपट जास्त कमाई झाली. आता कुठे शेतकऱ्याच्या मुलांना आपल्या वडिलांच्या गुपिताचा खरा अर्थ कळला. खरी संपत्ती तर त्यांच्या शेतातच दडलेली होती, फक्त ती मिळवण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागले, जसे त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर केले होते. आपल्या मुलांनी ऐदीपणा सोडून कष्टाने पैसा जोडावा यासाठी शेतकऱ्याने योजलेली युक्ती अशा तऱ्हेने कामी आली आणि वडिलांच्या चातुर्याची प्रशंसा करत यापुढे कष्टाने संपत्ती मिळवण्याच्या शेतकऱ्याच्या 4ही मुलांनी मनोमन निश्चय केला.